हॅलो, नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि कॉमर्स विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक चंद्रकांत गजेवाड आपल्यासोबत BCom सेकंड इयरमधील बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या पहिल्या चॅप्टरवर चर्चा करणार आहे, ज्याचं शीर्षक आहे इंडियन बँकिंग सिस्टीम. यामध्ये आपणास पहिल्यांदा बँकिंगचा अर्थ समजून घ्यायचा आहे. बँकिंगच्या दोन व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर इथली पहिली व्याख्या आहे डॉक्टर H.L. हार्ट यांनी केलेली. तर यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की बँकिंग म्हणजे अशी संस्था की जो संस्था लोकांकडून, बिझनेसमॅनकडून पैसे रिसीव करते, कलेक्ट करते, जमा करते आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांचे पैसे परत करते. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार. यामध्ये असं नमूद केलेलं आहे की बँकिंग म्हणजे पैसे स्वीकारणारी संस्था. पण ते पैसे स्वीकारणारी संस्था कशासाठी पैसे स्वीकारते? तर ते पैसे गरजू लोकांना लेंडिंग करणे म्हणजे कर्जाना देणे आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये पैशाची गुंतवणूक करणे यासाठी ती पैसे स्वीकारते. आणि संबंधितांनी, ठेवीदारांनी पैसे परत मागितल्यानंतर त्यांना ते पैसे त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या ऑर्डरनुसार परत करणे. यानंतर पाहू आपण बँकांची उत्क्रांती कशी झाली. यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण जगामध्ये बँकांची उत्क्रांती कशी झाली. तर यामध्ये असं वाचनास मिळतं की युरोप कंट्रीजमध्ये बॅबिलॉन संस्कृतीमध्ये इसवी पूर्व 2000 सालापूर्वीपासून बँका अस्तित्वात होते याचे पुरावे मिळतात. रोमन साम्राज्यामध्ये मंदिरातील पुजारी कर्जानं पैशाचे देवाणघेवाणीचा व्यवहार करत असत. नंतर युरोपातील इटाली शहरामध्ये फ्लोरेन्स, जिनोवा, व्हेनिस येथे आधुनिक बँका अस्तित्वात असलेल्या बाबी, पुरावे उपलब्ध होतात किंवा त्या ठिकाणी आधुनिक बँका सुरुवात झालेली आपल्याला नोंद पाहायला मिळते. त्यानंतर 1397 साली जिनिव्हा येथे मेडिची बँक नावाची एक बँक स्थापन झालेली होती. ती खूप प्रसिद्ध असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर आपण भारतीय बँकिंगची उत्क्रांती बघू. भारतामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये भारतात इसवी पूर्व 3000 सालापूर्वी बँका अस्तित्वात असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. भारतामध्ये सराफी, पेढीवाले, सावकार, मंदिरातील पुजारी यांनीसुद्धा बँकांची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते, अभ्यासायला मिळते. यानंतर भारतामध्ये आधुनिक बँकांची सुरुवात इंग्रजांनी केली. इंग्रजांच्याच काळामध्ये भारती यांनी एक पहिली स्वदेशी बँक 1770 साली सुरुवात केली. जिचं नाव होतं बँक ऑफ हिंदुस्तान. ही बँक भारतामध्ये पहिल्यांदा स्थापन झालेली आहे. त्यानंतर इंग्रजांनी 3 इलाका बँका स्थापन केल्या. 1806 साली बँक ऑफ कलकत्ता, 1840 साली बँक ऑफ बॉम्बे, 1843 साली बँक ऑफ मद्रास, अशा 3 इलाका बँका स्थापन केल्या, ज्या की त्यांच्या व्यापारासाठी सुटेबल होत्या, फायदेशीर होत्या. त्यानंतर त्यांनी 1921 ह्या तिन्ही बँकांचे विलिनीकरण केलं, एकत्रीकरण केलं आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया नावाची बँक स्थापन केली. ही बँक त्यांना मग त्यांच्या व्यवहारामध्ये मदत करत होती. यानंतर 1955 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय शासनानं या बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि या बँकेला नाव दिलं स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ही बँक आज तागायत आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. या बँकेचा विस्तार विदेशापर्यंतसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि यानंतर आज आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्रामधील बँका, सार्वजनिक क्षेत्रामधील बँका, सहकार क्षेत्रामधील बँका आणि विदेशी बँका ह्या सर्वांचा समूह कार्यरत असलेला पाहायला मिळतो.
आणि ह्या बँका आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं काम करतात. ह्या बँका मग आपलं कार्य करत असताना इन्व्हेस्टमेंट पॉलिसी कशा पद्धतीनं फॉर्म करतात, चालवतात हे आपण अभ्यासू. त्यांच्याकडं जमा झालेला पैसा जो की ग्राहकांचा असतो तो त्यांना मागता क्षणी परत करावयाचा असतो. हा पैसा कोणकोणत्या तत्त्वाचा अवलंब करून इन्व्हेस्ट करतात हे पाहू आपण. त्यामध्ये पहिलं तत्त्व आहे त्यांचं सेफ्टी. ह्या बँका त्यांच्याकडं कलेक्ट झालेला पैसा सुरक्षितता लक्षात घेऊन अशाच लोकांना पुरवतात की तो पैसा त्यांना मागता क्षणी आणि सेफली पुन्हा परत मिळेल, त्या लोकांना पुरवतात, त्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यानंतर पुढचं तत्त्व आहे लिक्विडिटी. या बँका त्यांच्याकडं कलेक्ट झालेला पैसा त्यांना तात्काळ प्राप्त होईल अशा साधनामध्ये गुंतवतात. म्हणजे लिक्विडिटी त्यामध्ये असली पाहिजे. काही पैसा जास्त प्रॉफिट देणाऱ्या साधनामध्ये गुंतवतात, त्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी असते पण प्रॉफिटेबिलिटी जास्त असते. म्हणून ह्या बँका लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करून इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे एकतर लिक्विडिटी असली पाहिजे आणि काही साधनामध्ये अशी गुंतवणूक असली पाहिजे की ज्यामधून प्रॉफिट मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे, की जो प्रॉफिट त्यांना मग त्यांचा इतर व्यवहार भागवण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी त्यांना उपयोगी पडेल. यानंतर पाहू आपण ह्या ज्या मॉडर्न कमर्शियल बँक्स आहेत, आधुनिक व्यापारी बँका आहेत, या बँका कशा पद्धतीने आणि कोणकोणती कार्य करतात. त्यामध्ये पहिलं प्रकार आहे प्रायमरी फंक्शन्स, प्राथमिक कार्य. यामध्ये ह्या बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात. ह्या ठेवी वेगवेगळ्या माध्यमामधून कलेक्ट केलेल्या असतात. त्यामध्ये करंट डिपॉझिट आहे, सेविंग डिपॉझिट आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि RD आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे. या माध्यमामधून या बँका लोकांकडून वेगवेगळ्या व्याजदर आकारून त्यांच्याकडून ठेवी कलेक्ट करतात आणि यामधूनच ह्या बँका मग गरजू लोकांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना पैशाचा पुरवठा करतात, कर्ज देतात. त्याला आपण ग्रँटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणू. यामध्ये मग ह्या बँका बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी पुरवतात, कॅश क्रेडिटची फॅसिलिटी पुरवतात, पतकर्ज. त्यानंतर क्रेडिट क्रिएशन करतात ह्या बँका, म्हणजे पतपैसा निर्मिती करतात. हा एक कर्ज पुरवठ्याचाच भाग आहे. तत्पूर्वीच एक पार्ट आपला आहे की बिल्स डिस्काउंटिंग करणे, म्हणजे ग्राहकांकडून आलेली जी बिलं आहेत ती बिलं स्वीकारणे आणि या माध्यमामधून कर्जाचा पुरवठा करणे. ही अशा प्रकारची ह्या बँका कार्य करतात. त्यानंतर त्यांची सेकंडरी फंक्शन्स पाहू आपण, दुय्यम कार्य. ह्या बँका दुय्यम कार्यामध्ये कोणकोणती कार्य करतात. त्यामध्ये आहे पैसा कलेक्ट करणे, चेक्स, डिमांड ड्राफ्ट्स आणि हुंडीज म्हणजे बिलांच्या माध्यमामधून लोकांचा पैसा कलेक्ट करणे आणि त्यांच्या खात्यावर तो जमा करणे. त्यानंतर आहे लोकांचं त्यांच्या आदेशानुसार विविध माध्यमामधून पेमेंट करणे, जसं LIC प्रीमियम आहे, रेंट आहे, लाईट बिल आहे, मॅगझिन बिल आहे. काही ठिकाणी काही तिकीट्स बुक करायचे असतील, विमानाचे असतील, रेल्वे तिकीट असतील, ते बुक करणे. ही कार्य ह्या बँका करतात. त्यानंतर ग्राहकांच्या वतीनं शेअर्स आणि डिबेंचर्स खरेदी केले जातात. त्यांच्याकडं असलेला जी ठेव आहे ग्राहकांची, तो पैसा ग्राहकांच्या आदेशानुसार या माध्यमामध्ये इन्व्हेस्ट केला जातो. त्यानंतर अमाऊंट ट्रान्सफर केली जाते चेकच्या माध्यमातून, डिमांड ड्राफ्ट, मेल ट्रान्सफर आणि NEFT आणि RTGS जी आधुनिक साधनं आहेत, या माध्यमामधून ग्राहकांचा पैसा त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार ट्रान्सफर केला जातो, पाठवून दिला जातो. त्यानंतर पुढचं कार्य आहे वर्क्स ॲज ट्रस्टी. काही ट्रस्ट बँकांना ट्रस्टी म्हणून नेमतात. काही कुटुंबामधले एखादी व्यक्ती एखाद्या बँकेला आपले ट्रस्टी म्हणून नेमू शकते आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी हे सूचित केलेलं असतं त्याच्या मृत्यूपत्रामध्ये. त्यानुसार या बँका त्याच्या संपत्तीची, त्याच्या बँकेमधल्या ठेवीची विल्हेवाट लावतात किंवा त्या पद्धतीने त्याचं वाटप करतात.
त्यानंतरचं कार्य आहे बँकांचं ATM कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्डाची सुविधा देणे. हे आधुनिक बँकिंग प्रणालीची ही फॅसिलिटी आहे. यामधून लोकांना हवं त्यावेळेस त्यांच्या गरजेनुसार पैसा उपलब्ध होतो. क्रेडिट कार्डच्या माध्यमामधून त्यांना कर्जही मिळतं, त्यामधून त्यांचे व्यवहार भागवता येतात. त्यानंतरचं कार्य आहे ऑनलाईन अँड मोबाईल बँकिंग फॅसिलिटी. हा एक बँकांचा आधुनिक कार्याचा प्रकार आहे. ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार या माध्यमातून केले जातात. मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून मोबाईलवर वेगवेगळे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर त्यामधूनही पेमेंट करता येते. त्यानंतर जी कार्य आहेत या बँकांची युटिलिटी सर्व्हिसेस किंवा युटिलिटी फंक्शन्स, उपयुक्ततेची कार्य. यामध्ये या बँका आपल्या ग्राहकांना इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवतात. त्यामध्ये आहे सेफ डिपॉझिट हॉल्टची सुविधा पुरवणे. यामध्ये या बँका आपल्या ग्राहकांना आपल्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू आणि मौल्यवान डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी सेफ डिपॉझिट हॉल्ट्स आपल्या बँकेमध्ये उपलब्ध करून देतात. आणि त्यानंतर लेटर्स ऑफ क्रेडिट्स इश्यू करणे आणि फॉरेन बिझनेसला सहाय्य करणे. या बँका ग्राहकांना इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्यापारासंदर्भामध्ये फॉरेन बिझनेससाठी लेटर्स ऑफ क्रेडिट्स इश्यू करतात, की ज्यामुळं त्यांचा आयात निर्यातीचा व्यवहार सुलभ होऊ शकतो आणि त्यांना सुलभरित्या त्या व्यवहारामध्ये एंट्री करता येते आणि आपले कार्य व्यवस्थितपणे करता येते. त्यानंतर आहे अंडररायटर्स म्हणून काम करणे. या बँका ग्राहकांसाठी जे की काही कंपन्या असतात, नवीन आस्थापना असतात, जे नव्यानं स्थापन झालेले असतात, नव्यानं असल्यामुळं त्यांना वेळेवर भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही, त्याचे शेअर्स आणि डिबेंचर्स विकले जाऊ शकत नाहीत. अशा वेळेस या कमर्शियल बँका त्यांचे शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्याची हमी घेतात. त्यांना शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देतात आणि त्यांनी स्वीकारलेल्या शेअर्स आणि डिबेंचरची विक्री झाली नाही तर ते शेअर्स आपल्याकडं ठेवून घेऊन त्याच्या बदल्यामध्ये त्यांना भांडवल उपलब्ध करतात. आणि यानंतर शेवटचं कार्य आहे या बँकांचं कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. कमर्शियल बँका खेड्यापाड्यापासून शहरी भागापर्यंत ब्रँचेस चालवतात. त्यामुळं त्यांच्याकडं खेड्यापासून शहरी भागातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांची माहिती असते, शेतीची माहिती असते, उद्योगांची माहिती असते, बेरोजगार युवकांची माहिती असते, लोकांच्या राहणीमानासंदर्भातली माहिती उपलब्ध झालेली असते. ही माहिती ह्या बँका केंद्र आणि राज्य सरकारला उपलब्ध करून देतात, की ज्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारला आपल्या पंचवार्षिक योजना राबवता येतात. नीती आयोग जो आहे नव्यानं स्थापन झालेला आहे, या नीती आयोगाला वेगवेगळ्या योजना स्थापन करता येतात, म्हणजे सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखता येतात. आणि या माध्यमामधून देशाच्या तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्या स्टॅटिस्टिकल डाट्याचा उपयोग होतो. आणि ह्या बँका ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतात. थँक्स. बेस्ट ऑफ लक.